नैसर्गिक शेतीमध्ये सर्वांचं स्वागत. सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. या ठिकाणी ही मुगाचं शेत आहे आणि या मुगाच्या शेतीमध्ये आपण हा मूग तोडून घेतलेला आहे आणि निसर्ग स्वतःची अन्न साखळी स्वतः तयार करते. ती कशा प्रकारे करते ते आपणाला बघायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपणाला जमिनीला युरियावरून द्यावा लागतो का, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. तर हा जो मूग आहे, आपण मूग आपल्यासाठी घेतलेला आहे मग तोडून. म्हणजे मूग आपण डाळ करतो, मूग भिजवून खातो आणि हे आता त्याच्या खालचं जे राहिलेलं आहे हे अशा प्रकारचं, तर ते आता राहिलेलं वेस्टेज आपण आपल्या गुरांसाठी वापरतो. म्हणजे शेतकरीही जगणार आणि शेतकऱ्यांचे जनावरही जगणार. आणि जमिनीसाठी जे लागणारा घटक आहे अन्न, म्हणजे नंतरच्या पिकासाठी लागणारा घटक, हे आता या ठिकाणी आपण उपटतोय. हे असं उपटून बघू. ही मुगाच्या मुळी आहेत. तर या मुगाच्या मुळीवर अशा बघा, या ठिकाणी या मुगाच्या मुळीवर अशा प्रकारे तुम्हाला गाठी दिसत आहेत. तर या गाठीमध्ये या मुगानं स्वतःचं अन्नद्रव्य साठवलेलं आहे आणि नंतरच्या पिकासाठी हे युरियाच्या स्वरूपात त्या पिकांना भेटणार आहे. म्हणून आपल्याला वरून युरिया द्यायची गरज नाही असं मला वाटते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. अमोल नॅचरल्स, लातूर. धन्यवाद.